यू कॅन इमिजिएटली आयडेंटिफाय की यु नो हा मुंबईचा ग्रुप आहे आणि हा पुण्याचा ग्रुप आहे फॉर सम रिझन, जरी तुम्ही फक्त बघायला गेलात तरी. या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं आणि माझे अनेक असे मित्र आहेत जे त्या एकांकिकांच्या काळामध्ये देवर द स्टार्स, म्हणजे ह्याची एकांकिका बघायला जाऊच या असं वगैरे ज्यांना बघून वाटतं असं. पण त्या अत्यंत कम्फर्टेबल आणि तितक्याच इंटरेस्टिंग झोनमधनं स्टेप आउट करणं ॲट सम पॉइंट इन लाईफ हे कधीतरी चॅलेंजिंग असू शकतं. फॉर यू हाव हॅज इट बीन? आणि तू हे नोटीस केलेस का अनेक लोकांना ह्याच्यात स्ट्रगल करताना की त्यात इतकं रमायला होतं की त्यातनं बाहेरच यावं असं वाटत नाही आणि काय यावं असाही प्रश्न आहे. मला वाईट वाटतं आणि अशांचं, आणि खूप मी हे टीका म्हणून म्हणत नाही, मला वाईट वाटतं. तिथे कम्फर्ट सापडतो आणि तिथे एकदा नाटकाच्या ग्रुपमध्ये सिनियरिटी आली ना की ती खुर्ची सोडावीशी वाटत नाही. बऱ्याच जणांना इनविजिबल खुर्ची असते, डेफिनेटली असते की मी एस्थेटिकली पण हा ग्रुप लीड करतोय, ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला पण लीड करतोय आणि मी नाटकं घडवतोय सुद्धा. ही एक पॉवर पोझिशन आहे आणि तिथे कमर्शियल स्टेक्स नसल्यामुळे कमर्शियल आलं ना गणित की भले भले ऑफ होतात त्यातनं. कारण ते समजणं सोपं नाहीये अजिबातच. व्यवहार कळणं अतिशय अवघड गोष्ट आहे आणि म्हणूनच पुण्यातल्या आलेल्या अनेकांना इन्क्लुडिंग मी व्यवहार खूप उशिरा कळतो. कारण पुण्यात एस्पेशली नाटक वर्तुळात व्यवहार तत्वावर खूप कमी गोष्टी होतात. म्हणून तर व्यावसायिक नाटक इंडस्ट्री मुंबईतच आहे. करेक्ट, मी आता तेच म्हणणार. हा, पुण्यात जास्त प्रायोगिक नाटक आहे. रादर आय नो ऑफ 1-2 ग्रुप्स जे कमर्शियल नाटक पुण्यात करतात आणि पुण्यात बेस आहे त्यांचा, आणि तेही फार काही कोट अनकोट यशस्वी नाही आहेत. तर व्यवहार ज्ञान एकूणच पुण्यातल्या लोकांना या क्षेत्रातल्या कमी असतं असं मला वाटतं. त्यांना ते कोपअप करायला मुंबईत येऊन खूप वेळ लागतो. त्याची स्वीकृती पाहिजे. त्यामुळे ती खुर्ची सोडवत नाही अनेकांना आणि मग तेच वर्षानुवर्ष मग माझ्या हाताखाली मुलं, मग पिढीतला गॅप वाढत जातो. मग मी अजून डोक्यावर बसणार, मग मी सांगतोय तेच नाटक, मग इम्प्रोव्हायझेशन्सही होणार नाहीत. अशात मला असं वाटतं की टीमची ग्रोथ खुंटते. तो माणूस मोठा होत जातो पण टीमची ग्रोथ खुंटते. म्हणजे मी तुझा सिनियर आहे, मी नाटक केलं, मी तुझ्या 7 वर्ष मोठा आहे, मी तुला कर ग म्हटलं आणि तू केलंस आणि तू म्हटली नाही मी शोधते आणि केलं. यात खूप फरक आहे ना. 100%. तर अगेन टीका म्हणून नाही, पण मुंबई वर्तुळात मला लोक खूप अडकलेली दिसतात त्या एकांकिका विश्वामध्ये की 40 आली तरी एकांकिका बसवतोय कुठल्या तरी कॉलेजची. मला कळत नाही ते गैर आहे की नाही, मला याच्यावर काही विधान नाही करत आहे. मग गुड फॉर देम इफ इट इज वर्किंग, जर त्यांचं पोटही भरत आहे त्यांनी. पण मग टीममेट्स तितके सक्षम होत आहेत का हा प्रश्न उरतो. ते ट्रिकी डेफिनेटली ट्रिकी आहे. हा, मग त्याला एक व्याख्या नाही किंवा हे चूक आहे का आणि हे बरोबर आहे का असं नाही. ते असं आहे ना, म्हणजे ती कम्फर्टेबल नोकरी आहे की ज्याच्यातनं अपाय असा बघायला गेला तर आपल्याला काही होत नाहीये आणि म्हणून आपल्याला वाटतं की मी कशाला सोडू, मग काय गरज आहे सोडायची. मग मी माझी पूर्ण कुवत वापरते की नाही, हा मुद्दा कधीतरी बाजूलाच साईड ट्रॅक होतो आणि आपल्याला असं वाटतं की हा चांगलं तर चाललंय काय. आणि मी तुला स्वानुभवावरनं सांगतो, एकांकिका करून झाल्यावर जेव्हा आपण हळूहळू वयाने आणि अनुभवाने मोठे होतो तशी एकांकिकेत बसेल अशी गोष्टच सुचेनाशी होते. मोठी गोष्ट सुचते, जास्त बोलावं असं वाटतं, 45 मिनिटाहून जास्त बोलायचंय असं वाटतं. त्यामुळे पण एकांकिका नाही करावीशी वाटत. मला SP कॉलेज सोडताना मग इट हॅज बीन माय टर्निंग पॉईंट अँड इट हॅज बीन लाईक समथिंग नॉट लेस दॅन होम टू मी. तर मला वाटलं होतं पासआउट झाल्यानंतर मी नाही बाहेर पडू शकणार इथनं. पण मी ॲक्च्युली सांगतो, शेवटच्या स्पर्धेचा शेवटचा प्रयोग झाला, परीक्षा झाली, त्यानंतर मी आज तगात मोजके वेळेला कॉलेजमध्ये गेलोय. तेव्हा जेव्हा बोलावलं गेलं, मी कधीच गेलेलो नाही. तेव्हा आपल्याला वाटतं ना की दर काही दिवसांनी आपण येऊ. हो, मला वाटायचं मी हॉलवर येऊन जाणार रे, मी पार्किंगमध्ये तरी येऊन जाणार, मी चक्कर तरी पण मला नाही जाणं होत. माझं आपुलकी आहे का मला, मी सांगतोय इतकं की घरा एवढीच आपुलकी SP बद्दल आहे मला, पण माझं नाही जाणं होत आणि मला नक्की अडकायचं नव्हतं त्यामध्ये. आणि मी बघत होतो इतर लोक अडकताना एकांकिकांमध्ये, ते मला डेफिनेटली करायचं नव्हतं. मग भले मी खूपच मेजर हातपाय मारीन, कदाचित कामं नसतील हाताशी, पण हे करून झालंय असं मला वाटतंय. आता या चपला काढून आपण बाजूला जावं.